राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले हे आपल्या रोखठोक आणि बिनधास्त वक्तव्यावरनं कायम चर्चेत असतात। आताही त्यांनी साताऱ्यातल्या एका कार्यक्रमात जोरदार फटकेबाजी केली आहे। त्यांनी ही फटकेबाजी नेमकी कुणासाठी केली आहे याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगतीये। माझं लग्न आहे आणि एक 3-4 महिन्यानंतर या सगळ्यांचं लग्न आहे। काय म्हणतायत उदयनराजे? मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आघाडीवर ताशेरे। काय आहे उदयनराजेंच्या मनात? आपल्या बिनधास्त वक्तव्यानं कायम चर्चेत असलेले उदयनराजे आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षातून निवडणुकीच्या रिंगणात असणार याचीच उत्सुकता सगळ्यांना लागली आहे। अशातच साताऱ्यातल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उदयनराजेंनी पुन्हा एकदा आपल्या भाषणातून राळ उडून दिली आहे। महिन्याभरात माझं लग्न आहे आणि एक 3-4 महिन्यानंतर या सगळ्यांचं लग्न आहे। अक्षदा टाकायचं काम करा एवढंच सांगतो तुम्हाला। इतक्यात टाकू नका, नाही त्यावेळेस तुम्ही म्हणाल तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही अक्षर टाकल्या, आता शिल्लकच राहिलं नाही। तसलं काय स्कीम काढू नका सांगतो। आता उदयनराजेंच्या या वाक्याचा नेमका अर्थ काय काढायचा याचाच खल राजकीय विश्लेषकांमध्ये सुरू आहे। उदयनराजे राष्ट्रवादीत नाराज आहेत। साताऱ्यात त्यांचेच भाऊ शिवेंद्रसिंग राजेंनी त्यांच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकवलाय। त्यामुळे उदयनराजे भाजपात जाणार अशा चर्चा रंगू लागल्यात। उदयनराजेंनी आपल्या भाषणातून टोलेबाजी करताना मुख्यमंत्र्यांचं कौतुकही केलं। सर्व या मंत्रिमंडळातील लोक आहेत, जे मंत्री आमदार आहेत, ह्या सगळ्यांनी जे धाडसी जे निर्णय घेतले आणि जे राबवलेत त्याचं कौतुक हे केलंच पाहिजे। लोकसभा निवडणुकीची लगीनघाई सुरू झाली आहे। त्याचेच संकेत उदयनराजेंनी आपल्या वक्तव्यातून दिलेत। पण शरद पवारांना गुरुस्थानी मानणारे उदयनराजे यावेळी खरंच धक्कातंत्र अवलंबणार का हेच आता पाहायचंय। ओमकार कदम, साम टीव्ही, सातारा।